श्री स्वामी समर्थ महाराज की जय। या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकणार आहात एक असा संदेश जो प्रत्येक भक्ताच्या मनातील एका प्रश्नाला उत्तर देतो। मी नॉनव्हेज खातो तरी माझी सेवा स्वामींना पोचते का? स्वामी समर्थांचा दिव्य उपदेश आजही हजारो लोकांचे जीवन बदलतो। कारण ते सांगतात, श्रद्धा ही तुझ्या ताटात नाही, ती तुझ्या आत्म्यात असते। या कथेच्या संदेशामध्ये तुम्ही अनुभवणार आहात स्वामींची करुणा, भक्तांच्या मनातील शंका, आत्म्याला स्पर्श करणारा स्वामींचा उपदेश, सेवेमुळे घडणारा अंतर्मनाचा बदल। हा संदेश तुमचं मन शांत करेल, तुमच्या श्रद्धेला नवी दिशा देईल आणि सेवा म्हणजे काय हे नव्याने समजावून देईल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थांच्या दिव्य प्रेमाचा संदेश पुढे पोचवा। जय जय रघुवीर समर्थ। तर नमस्कार मित्रांनो, गणेश क्रिएशन जी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो। श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्याने प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कधीकधी माणसाच्या मनात असे प्रश्न निर्माण होतात जे तो कोणालाही विचारू शकत नाही। भीती वाटते, कदाचित लोक काय म्हणतील वगैरे वगैरे, पण देवापुढे तिथे मन नेहमीच उघडं होतं। भक्त मनामध्ये स्वामीला विचारतात, स्वामी मी तुमचा भक्त आहे, तुमचे नाम घेतो, तुमची सेवा करतो, पण एक प्रश्न मनाला सतत खातो। मी नॉनव्हेज खातो त्यामुळे माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचते का? मी तुमच्याजवळ थोडासा तरी कमी पडतोय का? अचानक वातावरण शांत होते, मंद प्रकाश भक्ताच्या समोर जणू धुक्यातून स्वामी समर्थ प्रकट होतात। जेव्हा मन खऱ्या उत्तराची मागणी करतं तेव्हा गुरु स्वतः चालत येतात। स्वामी शांत स्मित करत भक्ताकडे पाहतात। भक्त थरथरत्या आवाजात म्हणतो, महाराज मी एक सामान्य माणूस आहे, माझ्यात त्रुटी आहेत, पण माझं मन तुमच्या चरणी आहे। मी नॉनव्हेज खातो तर माझी सेवा तुम्हाला पोहोचते का? मी तुमची खरी सेवा करू शकतो का? स्वामींचा पहिला उपदेश। स्वामी म्हणतात, बाळा तुला वाटतं की देव तुझ्या ताटामध्ये पाहतो। देव कधीही आहारावरून भक्तीची मोजणी करत नाही। श्रद्धा ही तुझ्या आहाराशी जोडलेली नसते, ती तुझ्या आत्म्याशी जोडलेली असते। स्वामींच्या शब्दात अशी ताकद होती की भक्ताचे डोळे भरून आले। स्वामी पुढे म्हणतात, तू काय खातोस त्याने मला फरक पडत नाही, पण तू काय विचारतोस, कसा वागतोस, काय कर्म करतोस याने तुझ्या सेवेला मूल्य मिळतं। देवाला भाव हवे असतात, पदार्थ नव्हे। भक्ताची लाज आणि समर्पण। भक्त म्हणतो, महाराज मला वाटलं मी तुमच्या सेवेत कमी पडतोय, माझ्यात दोष आहेत म्हणून तुम्ही मला स्वीकारणार नाही असं वाटलं। स्वामी हलकेच हसतात आणि म्हणतात, बाळा दोष नसलेला माणूस या पृथ्वीवर कुठे आहे? देव तुटलेल्या मनाला अधिक वेगाने धावून येतो, कारण अशा मनात अहंकार नसतो, फक्त प्रार्थना असते। स्वामींचा दुसरा उपदेश, सेवेमुळे बदल होतो। स्वामी भक्ताजवळ बसतात, त्यांचा आवाज अतिशय सौम्य। स्वामी म्हणतात, आणि एक गोष्ट ऐक, तू सेवा करायला सुरुवात कर, तू मन शुद्ध ठेव। जेव्हा तुझ्यातील सेवा खरी होईल, तुझं मन स्वतःच तुझ्या वासनांना सोडून देईल। तुला मांसाहार सोडण्यासाठी मी तुला सांगणार नाही, तू स्वतःच त्याला दूर करशील। स्वामी सांगत होते, परिवर्तन हे जबरदस्तीने होत नाही, ते भक्तीने, सेवेतून, प्रेमाने होतं। स्वामी म्हणतात, तुझ्या मनातल्या गुणांना वाढव, चांगल्या कर्माकडे हात पुढे कर, बाकी सर्व आसक्ती, वासना, मांसाहार मी स्वतः तुझ्यातून हळूहळू काढून टाकील, तुला कळणारही नाही आणि तू बदललेला असशील। भक्त म्हणतो, महाराज मी आजपासून तुमच्यासाठी नव्हे, माझ्या आत्म्याच्या शुद्धीसाठी सेवा करेन। माझ्या मनातील अहंकार, वाईट सवयी हे बदलण्याची ताकद मला द्या। स्वामी म्हणतात, ताकद मी दिली आहे बाळा, आता तू चालायला सुरुवात कर, प्रत्येक पावलावर मी आहेच। लक्षात ठेव बाळा, देव तुझ्या ताटात नाही, देव तुझ्या मनात बसतो। मन शुद्ध ठेव आणि बाकी सर्व माझ्यावर सोड। जेव्हा श्रद्धा आतून जागी होते तेव्हा आहार, सवयी, वासनापणा हे सर्व जणू वाऱ्यात उडून जातात। खरा बदल बाहेरून येत नाही, तो आत्म्यातून फुलतो। स्वामींचा संदेश आज प्रत्येक भक्तासाठी होता, श्रद्धा आहारात नसते, ती आत्म्यात असते। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।